नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. हा निर्णय काय आहे याविषयीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे सरकारने आता काही महिलांना एक वेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. ते बघा, इथे मी दाखवतोय ते मेसेज. यात म्हटलं की लाडकी बहीण योजना महत्त्वाचे अपडेट. सर्व माता भगिनींना सूचित करण्यात येते की डीबीटी ट्रान्सफर सर्व्हरवर जास्त लोड आल्याने ज्यांचे 31 जुलैनंतर अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना येत्या 1 सप्टेंबरपर्यंत रुपये 4,500 आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाईल आणि ज्यांना पहिले 2 हप्ते मिळाले त्यांना सुद्धा पुढील हप्ता वितरित करण्यात येईल. आचारसंहितामुळे आमचे सरकार कठोर पावले उचलत आहेत याची नोंद घ्यावी. तर इथे आचारसंहितेमुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक महिला नाराजसुद्धा झाल्या आहेत. त्यांनी मला मेसेजही केले व्हॉट्सअपवरती. पण आता तो सरकारचा निर्णय आहे, तुम्हाला तो ॲक्सेप्ट केल्याशिवाय पर्यायही नाही आहे तिथे. तर लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म 31 जुलैनंतर मंजूर झालेत म्हणजेच अप्रूव्ह झालेत, ज्यांचं अप्रुव्हल 31 जुलैनंतर आलं आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे की त्यांना आता सध्या पैसे मिळणार नाही आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये 1 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळण्यास थोडा वेळ लागणार आहेत. तसेच ज्यांना पहिले 2 हप्ते मिळाले म्हणजे 3,000 रुपये ज्यांना आता जमा झाले ज्यांच्या अकाउंटमध्ये आणि 17 तारखेपर्यंत ज्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत, ज्यांचे फॉर्म 31 जुलैच्या अगोदर अप्रूव्ह झाले त्यांच्याच अकाउंटवरती हे 3,000 रुपये येणार आहेत. तर 17 तारखेपर्यंत हे 3,000 रुपये आल्यानंतर त्यांनासुद्धा पुढील हप्ता म्हणजे जे काही 1,500 रुपये आहेत पुढील हप्त्याचे ते त्यांनाही सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट आहे. अनेक महिलांनी मला अशा प्रकारचे त्यांना जे काही मेसेज आले त्याचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती त्यांनी मला शेअर केले. तर त्यापैकीच एक स्क्रीनशॉट मी इथे दाखवलेला आहे. त्यामुळे जर तुमचाही फॉर्म 31 जुलैनंतर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला आता सध्या पैसे मिळणार नाहीत. ते पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत आणि 1 तारखेपर्यंत ते पैसे जमा होतील असंही त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना आता 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये मिळाले त्यांनाही पुढील 1,500 रुपये 1 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. तर आचारसंहितेमुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारने सांगितलं आहे. पण यामुळे नक्कीच काही महिला नाराज आहेत. त्यांनी मला मेसेजही केला आहे, कारण अगोदर अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. आता या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. आणि या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की व्हिडिओखाली कमेंट करून विचारा. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.